साईनाथ कॉलनीत साईबाबा पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावाने संपन्न. विविध सामाजिक, सेवाभावी, शिक्षक व खेळाडूंचा सत्कार. साईनाथ कॉलनी साई मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबा पुण्यतिथी महोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी संस्थानाच्या वतीने करत साई मूर्तींचे सकाळी 6 वाजता विधिवत अभिषेक व तीर्थकलश स्थापना करून साईरामाचा जयघोष साईभक्तांनी केला. 3 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता गायत्री परिवार अमरावती तळवेल शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरिद्वार येथून आगमन झालेल्या श्रीमती प्रकाश सरजीव, शंतनू प्रकाश सरजीव आणि प्रकाश सरजीव यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा अत्यंत भाविकतेने पार पडला. साईनाथ कॉलनीमधील महिलांनी या कार्यक्रमाला विशेष योगदान दिले. 4 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता बगगी येथील ह.भ.प. राजेंद्र महाराज मस्के यांचे काल्याचे कीर्तन व साई बाबा जीवनगाथा, संत तुकाराम, नामदेव, संत तुकडोजी महाराज अभंग वीणा, मृदुंग ताळच्या गजरात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. काल्याच्या कीर्तनानंतर आमंत्रित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी साईनाथ कॉलनी व साईनगर तर्फे राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून शहराचा मान वाढविणाऱ्या रेवान शंकर क्षीरसागर या तरुण खेळाडूचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या राज्य ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रेवानने गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक तर थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. रेवान याला कुठलेही प्रशिक्षण नसतानाही केवळ यूट्यूबवरील व्हिडिओच्या आधारे त्याने आपले कौशल्य विकसित केले. आर्थिक अडचणींवर मात करून मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन देत समाजातील असंख्य मुलांचे भविष्य उज्ज्वल करणारे किशोर वाघ सर याचा सुद्धा सन्मान करण्यात आला. स्वार्थ भावनेने शिक्षणाद्वारे समाजपरिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. तर साई मंदिरात सातत्याने निस्वार्थ सेवेचे कार्य करणारे भीमराव चौधरी काका आणि काकू यांच्या सेवाभावाचा संस्थानतर्फे शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आले. तसेच शहरातील पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोटे यांचे शहरातील सामाजिक व सुरक्षाविषयक कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे शहरात सुरक्षिततेची भावना बळकट झाली असून नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, सबुरी आणि सेवाभावाने पार पडला. साईनाथ कॉलनी व साईनगर येथील सर्व साईभक्त, महिला, युवक व साई मंदिर संस्थानचे सर्वच सदस्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.